जसं मी आधी पण म्हणलं की आपल्या शाळेमध्ये फक्त अभ्यास अभ्यास न करता बाकीच्या गोष्टींमध्ये जे एक्स्ट्रा करिक्युलम असतात. मला अजूनही आठवतं, मग गॅदरिंग सुरू झाले की 15 दिवस आधीपासून सगळ्या शिक्षकांचं असतं की आधी गाणे शोधा, मग त्याच्यानंतर ते डान्स बसवा आणि ॲक्च्युअल गॅदरिंगच्या दिवशी आपण परफॉर्मन्स देतो. मग ते बाजार झालं त्याच्या आधी डिसाईड करा कोण कुठल्या स्टॉलवर असणार. असे अनेक आमच्या टायमिंगला तेव्हा आपलं वरचं ग्राउंड होतं, तेव्हा दादर सरांनी एक नवीन पद्धत आणली होती की खेळाला प्रोत्साहित करण्यासाठी आमच्या टीम्स बनवल्या होत्या. मग ते दुसऱ्या शाळेकडं आम्हाला खेळायला घेऊन जायचे. त्यामुळं ऑफकोर्स अभ्यासाचा पाठ कोणीच लक्षात ठेवत नाहीत का, ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच तुमच्या मेमरीज आहेत, त्याच तुम्ही लक्षात ठेवणार. आणि ह्याच सगळ्या गोष्टी मला वाटतं एक फन पार्ट आहे जो मी काय सगळेच विद्यार्थी हाच लक्षात ठेवणार. त्यामुळे आणि आपल्या शाळेत हे एक्स्ट्रा करिक्युलम खूप सारे आहेत. मग ते नाटकं असो, आम्ही सुद्धा आमच्या ह्याच्यामध्ये जिल्हास्तरीय नाटकांसाठी 2-3 वेळा मला आठवतं नाशिकला गेलतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या एक्स्ट्रा आहेत त्याच एक बेस्ट पार्ट वाटतो आणि तो माझा काय सगळ्यांचाच तो आहे. त्यामुळं हीच चांगली गोष्ट वाटते. प्रशिक्षण किती पर्यंत झालंय? आता बीटेक फायनल इयर म्हणजे 12वी नंतर जे पुढचं ग्रॅज्युएशन आहे त्याच्या 4थ्या वर्षाला आहे आणि मे मध्ये माझं हे 4 वर्ष बीटेकचे पूर्ण होतील. पण हा असा देश आहे खरं तर. पहिल्यांदा त्यांची शिस्त, पण शाळेच्या बाहेर गेलं तर खरं म्हणलं तर कोणी आपल्याकडे इतकं शिस्त पाळत नाही. तुम्ही सुद्धा आता पाळतायत कारण की मागून तुम्हाला सर लोक शिक्षा देतील म्हणून. पण मला एक तिथलं असं वाटलं की त्यांना कोणाचं तरी भीती आहे, कोणाचं तरी बंधन आहे म्हणून ते लोक शिस्त पाळत नाहीयेत. ती त्यांना ऑटोमॅटिकलीच त्यांच्याकडे आली. ही एक पहिली गोष्ट भारतापेक्षा मला तिथली चांगली वाटली की विदाऊट काही फाईन असता सुद्धा ते लोक सिग्नल फॉलो करतात. इवन जर ते पायऱ्या चढतायत तर त्या डाव्या बाजूनीच चढणार, कारण की उजवी बाजू जर कोणी घाईत असेल तर त्याच्यासाठी सोडणार. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आणि वेळेवर येणं, ज्या गोष्टी खरं तर आपल्याला शाळेमध्ये शिकवल्या जात आहेत, पण ते मी झालं तुम्ही झालं आपण फक्त एका भीतीने करतोय आणि आपण शाळा झाली की आपण ती विसरून जातोय. त्यामुळं ही एक एक वेगळी गोष्ट मला त्यांच्याकडे वाटली. आणि अजून एक की ते लोक कुठल्याही गोष्टीचा बऱ्याच अँगलने विचार करतात. एकच गोष्टीचा डिसिजन असेल, एक तुम्हाला रिझल्ट बरोबर आला तरी ते अजून 2 वेळा विचार करतील आणि मग ती गोष्ट अंमलात आणतील. मे बी त्याचमुळं त्यांची जी प्रगती आहे ती लॉंग टर्म झाली आहे. त्यांनी पुढचे खूप सारे विचार करून डिसिजन घेतलेत. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या मला असं वाटलं, ज्या जापानमध्ये आणि ज्या आपण मे बी ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सन आपण स्वतःच्या ह्याच्यामध्ये आपण ते बदल घडवू शकतो. सो हा माझा फीडबॅक होता. खरं खरं म्हणलं तर ह्या शाळेमध्ये आम्हाला तो भातच जास्त आवडतो, कारण की 7 वर्ष रोज दुपारी कन्सिस्टंटली मी माझे मित्र आम्ही इथल्या शाळेचा भात खाल्लाय, गरम गरम भात. त्यामुळे ते त्या दिवशी पण मी पहिल्यांदा आलो तेव्हा मी तीच प्रश्न विचारला. काळे सरच होते तिथं की ते झाड तोडलं, आमच्या आमच्या सगळ्या मित्रांचा बसायचा ते स्पॉट होता, त्याच्या त्या मोठ्या झाडाच्या बाजूला बसून आम्ही नाही म्हणलं तरी 3-4 वर्ष भात खाल्ला असेल. त्यामुळे मला तर वाटतं भात बनवणारे आणि भात हेच आमचा, मी आणि माझ्या मित्रांचा तरी फेवरेट पार्ट असेल शाळेचा. IIT क्षेत्रातच का गेला? सुरुवात केली ह्या अभ्यासाची तर IIT साठी जी JEE ची परीक्षा आहे तोच सिलेबस महाराष्ट्रातल्या बाकीच्या एंट्रन्स एक्झाम साठी सुद्धा असतो. त्यामुळं काय की आधीपासूनच आपल्या शाळेने अशी सवय लावली की एक स्टेप पुढचा अभ्यास करा. म्हणजे प्रज्ञाशोधची परीक्षा असेल तर तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करा, स्कॉलरशिपची परीक्षा असेल तर अजून पुढचा अभ्यास करा, का तर तुम्हाला हे सोपं जाईल.
ह्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की जेईचा अभ्यास करू, सीईटीचा पेपर तर निघूनच जाईल. मग जेईचा अभ्यास करताना काही लोकांना मी भेटलो, त्यांची लाईफस्टाईल, त्यांचं जीवन आफ्टर IIT मी पाहिलं की ते कसं जगतायत, की त्यांना काही प्रॉब्लेम येत नाहीये, ते कसे दुसरे देश फिरतायत, कसं त्यांची एक बोलण्याची पद्धत आहे. ह्याच्यामुळे मला वाटलं की ठीक आहे, आपण इथं गेलो तर आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स राहतील. आणि एका पॉईंट नंतर असं झालं की जे आपल्याला असतं लहानपणी, आपल्याला जे असतं, जे आपल्या स्पर्धा परीक्षा, पण आता तिथं गेल्यावर मला तिथले फायदे कळले